एक आपण समजा एक पाण्याचा वाटी घेतली, बरोबर आहे, त्याच्यात पाणी भरला आणि आपण आकाशाकडे ठेवला आणि जर का तो हलत नसेल तर त्याच्यात सगळे तारे चांद सगळं दिसतो. करेक्ट. आपण गावी गेलो, इकडे मुंबईमध्ये नाही दिसत कारण हे सगळं लाईटीमुळे, पण गावी गेलो का तुम्ही रात्री झोपला का सगळं वरती दिसतो, बरोबर. ते वाटीत पण दिसणार. पण जर का वाटी हलत असेल तर त्याच्यात नाही दिसणार. करेक्ट. आज कसं आहे का आपल्या जगामध्ये 1 पटाची जमीन आहे, 3 पटाचं पाणी आहे, पण त्या पाण्यामध्ये चंद्र कधी दिसत नाही. राईट. कारण त्याच्यात हलचल असते. मुवमेंट. आणि बाबांनी काय केला होता, माझ्याबरोबर सतत 4 वर्ष राहिले ना तर त्यांनी मला स्थिर केला. ओके. सतत स्थिर केला. हां. त्यामुळे माझ्या जीवनात एवढे अनुभव आले. का लोकांना असं वाटत असेल का याच्या जीवनात एवढे अनुभव कसे आले? करेक्ट. का त्याचं एक कारण आहे का त्यांनी माझी वाटी स्थिर केली, माझा मन स्थिर केला. मी कुणाबद्दल थोडंसं वाईट विचारायचो ना, बाबा ताबडतोब सांगायचं, हे असं विचार नाही करायचा. ओके. चल माफी माग. मग मी माफी मागायचो, चुकलं माझं. तसं करून करून त्यांनी मला स्थिर केला. म्हणजे माणसाचं कर्म आहे ना, कर्म ते विचारपासून पाप सुरू होतात. ओके. हे लोकांना कमी माहिती आहे. लोकांना असं वाटतं का आपण हाताने केला तरच पाप होणार किंवा आपण कुणाबद्दल काय नुकसान केलं तर पाप होणार. तसं नाही. विचार पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार आणले मनात, ओके, तरी तुमच्या खात्यात पाप जमा झाला. याचं कारण आहे का तुम्ही कुणाबद्दल जर का वाईट विचार तुमच्या मनात आणले, ह्याचा अर्थ काय झाला का तुम्हाला कुठेतरी तुमचा स्वार्थ तिकडे अडकला. जसं असं आणि कोणा काय सांगितलं, कारण आपले जे गांधी बापू म्हणतात ना, आपण गांधीजी, त्याला आपण बापू का म्हणतो, त्याचं कारण आहे का त्यांनी जे सांगितलं ना का त्यांचे 3 बंदर होते. एक असा तोंडावर हात ठेवून होता का वाईट बोलायचं नाही, एक दुसरा कानावर होता वाईट ऐकायचं नाही आणि वाईट बघायचं नाही. त्याच्या व्यतिरिक्त एक अजून आहे का वाईट विचार पण नाही करायचे. ओके ओके. हे बाबांनी मला शिकवला. बरोबर. का तू तुझ्या जीवनात जेवढा चांगला विचार करशील ना, बाबा तुझ्याकडे कोणी माणूस आला ते किती वाईट असू दे ना, जेव्हापर्यंत तुझ्याबरोबर त्यांनी वाईट नाही केला तेव्हापर्यंत तू तुझ्या मनात त्याच्यासाठी वाईट विचार का आणतो. करेक्ट. कारण कसं आहे का प्रत्येक माणूस आहे ना तो पवित्र आहे, कारण त्याच्यात ईश्वरचा अंश आहे. करेक्ट. जेवढी आत्मा आहे सगळ्या आत्मामध्ये ईश्वरचा अंश आहे. आणि जर तुम्ही कुणाच्या बद्दल वाईट विचार करता किंवा कुणाला वाईट म्हणता म्हणजे तुम्ही ईश्वराला वाईट म्हणता. बरोबर. जर का तो वाईट असेल पण तरी तुम्ही काय करायला पाहिजे, त्याला पण समजवायला पाहिजे का बाबा हे तुझं चुकतंय. पण आपणच जर का लोकांना सांगत फिरलो, अरे तो तसा आहे, अरे तो तसा आहे, मग त्याचा पाप कमी होणार आणि तुमचा वाढणार. ओके. म्हणजे आपण बोलतो जसं कारण तुम्ही वाटणी घेतात त्याच्यातनं, मागे मागे बोलतात माणसं जी तसे मागे बोलतात आणि मनात ठेवतात. करेक्ट. हे बघा, जे तुम्ही मनात घेतलं ना ते तुम्ही अट्रॅक्ट करणार. हे सृष्टीचा नियम आहे. तुम्ही चांगलं मनात घेतला का तुम्ही चांगलं अट्रॅक्ट करणार. करेक्ट. तुम्ही वाईट मनात घेतला का वाईट. कारण जो युनिव्हर्स आहे ना, युनिव्हर्सला चांगलं आणि वाईट माहीत नाही. युनिव्हर्सलला फक्त तुमची फिलिंग्स माहिती आहे. ओके. तुम्ही जे विचार करता, आता तुम्ही असा विचार करणार, अरे बाबा मी फेल झालो तर युनिव्हर्स काय म्हणतो, त्याला काय वाटतं की ह्याला फेल व्हायचं आहे, मग तो फेल करणार, कारण तो फेल करणार. तुम्ही असा विचार करणार, अरे मी तर होणार पास, काय टेन्शन नाही, तर युनिव्हर्स काय म्हणतो, याला पास व्हायचं आहे. हे रिबॉन्ड होतो सगळा. बरोबर. आपला मोबाईल आहे, आता तुमचा मोबाईल आहे, त्याच्यात मी हिंदीत बोललो काय हिंदीत येणार तुम्हाला आवाज, मी मराठीत बोललो तर मराठीत येणार. करेक्ट. तर मोबाईलची कुठली भाषा नाही, तो फक्त ट्रान्समिशन आहे. तसं युनिव्हर्सची कुठली भाषा नाही, तो फक्त ट्रान्समिशन आहे. त्याला मिनिंगशी मतलब नाही. तुम्ही एक गाडी चालवता, तुम्ही चुकीचा ब्रेक मारला तर गाडीला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. करेक्ट. तो ब्रेक लावेल, कारण त्याला स्वतःची मेमोरी नाही, का तो स्वतःचा डिसिजन घेणार नाही. तसंच तुम्ही तुमच्या मनात जर का कुणाबद्दल वाईट आणला का तुमचं त्याच टाइमापासून वाईट व्हायला सुरू झाला. ओके. हे लोकांना कळत नाही. हे लोक म्हणतात ना, अरे असं का झालं माझ्याबरोबर, असं का. अच्छा, फार लोक देवळात जातात आणि असं बघतात का कुणी सेट आला, काय विचार करतात, काय देवाने ह्याला दिलं आपल्याला दिलं नाही. बरोबर. तुम्ही नेगेटिव्हिटी विचार केला, तुम्ही असा विचार केला ना का ह्याचे किती पुण्य असतील, ह्याला दिलं
आपण पण पुण्य करू, आपल्याला भेटेल तर तुम्हाला नक्कीच भेटणार. ओके. मध्ये एकाने असं ते याच्यामध्ये लिहिलं होतं आत्ताच याच्यामध्ये कॉमेंटमध्ये का बाबा साईबाबा फक्त अमीरांचे आहेत. हो, मी पण ती कॉमेंट वाचली होती. हो, बरोबर आहे. हो. साईबाबा अमीरांचे नाहीत. अमीर आहे ना हे स्वतःचा चांगला विचार करतो, कुणाचा वाईट नाही करत. आणि जे गरीब आहे ना ते स्वतःचा चांगला सोडा, ते लोकांचा वाईट विचारच मनात आणत राहतो. बरोबर आहे. आणि ते युनिव्हर्स आहे ना, ते युनिव्हर्स त्याला रिबॉन्ड करते. हा. गरीब माणूस गरीब का राहतो? हम्म. गरीब माणूस गरीब का राहतो? कारण त्याला सगळ्यांचं बघून आतमध्ये जडण असते. जेलेसी. बरोबर आहे. दुसरा, त्याला भेटत नाही म्हणून तो देवाला कोसत राहतो. भाऊ जर का मोठा झाला ना तरी त्याला आवडत नाही. हा. असं नाही का बाबा आपला भाऊ आहे, बरं आहे, मोठा झाला तर आपल्याला कधी कामाला येईल, तसं नाही. हम्म. तो कसं काय झाला, मग तो वाईट विचार आणतो, ह्याने काहीतरी गोंधळ केला असेल हम्म. किंवा काहीतरी केलं असेल. हे जे आहे ना हे चुकतोय माणसांचा. आणि माझ्या आयुष्यात एवढे सगळे हे जे प्रकरण घडले याचं कारण हेच आहे. ओके. का अनुभव का घडले? कारण बाबा मला स्थिर करत गेले. माझ्या मनात थोडा वाईट विचार आला का सोड, असं म्हणायचे सोड. आणि ज्याला म्हणतात ना का आपण एकदा गुरुला सरेंडर झालो ना, करेक्ट, का मग गुरु आहे ना तुम्हाला मिनिट चमत्कार दाखवेल. तुम्ही सरेंडर व्हायला पाहिजे. करेक्ट. माणूस कसा होतो, आपल्या लालच पुरता सरेंडर होतो. मग आपली लालच संपली तर मग परत त्याच्या मनात वेगळे विचार चालतात. बरोबर. करेक्ट. त्याच्यामुळे त्याला कॉन्स्टंट नाही भेटत. हां, म्हणजे माणसानी हे पॉझिटिव्ह विचार करायला हवेत. पण आता नॉर्मली काय होतंय, माणूस विचार हे नेगेटिव्ह जास्त करतोय, पॉझिटिव्ह खूप कमी करतोय. म्हणून मॅनिफेस्टेशन जे युनिव्हर्स जे ऐकतंय ते नेगेटिव्ह जास्त गोष्टी ऐकतोय, म्हणून त्यांच्याबरोबर चुकीचं होतंय. पण त्यांनी जर जास्त पॉझिटिव्ह विचार केला तर युनिव्हर्स ऐकल्यावरती पॉझिटिव्ह होणारच. 100% होणार. हां, करेक्ट. कारण तुम्ही जे तुम्ही विचार करणार ते तुम्हाला भेटणार. तुम्ही असा विचार करा आता सगळं संपणार आहे, सगळं लफडं होणार आहे, तर ते होणार. कारण तुम्ही ते इच्छा जाहीर करता स्वतःची. आता यूट्यूबवर बघितलं ना आपण तर तुम्हाला एक बघा तुम्ही का आपण देवा धर्माचं बोलत असतो किंवा आपण चांगलं बोलत असतो का त्याला लोक कमी बघणार. पण त्याच्याऐवजी तुम्ही काहीतरी लफडाचं दाखवा. आता ते एक पोरगी मारली, ते तो माणसाला मारला, करेक्ट, त्याचे तुम्ही फक्त बघा ना व्ह्यूवर्स, अहो एका तासात 5 लाख जातात. याचं कारण आहे का नेगेटिव्ह अट्रॅक्शन मध्ये माणूस जास्त डोकं लावतो. हो. आणि तो मग स्वतःचा पण विचार करतो, आता माझ्याबरोबर असं होऊ शकेल, मग स्वतःच्या बायकोवर पण शक करतो. मग असं झालं दादा हनीमूनला माणूस जाताना 2-4 बरोबर घेऊन जातील, करेक्ट, बॉडीगार्ड, का बाबा यांनी मला मारायला नको, असं पण टाईम येईल. करेक्ट. बाबा हनीमूनचं करायचं आहे, लग्न केलं तर मग कसं करायचा, तर मग सिक्युरिटी हायर करायची. करेक्ट. बाबा तू माझ्या पाठीमागे चाल गाडी घेऊन, काय झालं तर. आता एवढा जर का टीव्ही मध्ये चालला, करेक्ट, का माणूस एकटा जायला घाबरेल ना. राईट. म्हणजे ज्याला म्हणतात ना का जसं आपण विचार केला तसे आपले विचार हे होतात. म्हणून मॅनिफेस्टेशन चांगलंच करा. बघा तुम्ही एका गल्लीतनं जाता, बरोबर आहे, तुम्हाला जर का कोणी सांगितला की बाबा तिकडे भूत आहे, मग तुमच्या डोक्यात आला तिकडे भूत आहे, मग तुम्हाला तिकडे नक्की भूत दिसणार. ओके. भूत नाही दिसला तरी कुठली सावली दिसली का तुम्ही घाबरणार, ते भूतच होतं. आणि जर का तुम्हाला देवावर भरोसा असेल, असू दे ना भूत माझा काय करणार, करेक्ट, तर मग कुणी येणारच नाही तुमच्या समोर. कारण तुमच्या मन आहे ना तो भीतीतनं बाहेर निघाला. आता हे बघा, आता हे जे करोना होता, बरोबर आहे, आता आपण सांगायला गेलो कुणाला वाटेल का काय आहे, आता परत करोनाची लाट येते. करेक्ट. ते लाटबीट कुठली येत नाही, हे लोकांना घाबरव. अच्छा, घाबरलेला माणूस नेमका आजारी पडतो. करेक्ट. घाबरलेला माणूस आजारी पडतो. बरोबर. आज तुम्हाला कोणी सांगितलं का बाबा संध्याकाळी 4 गुंठे तुम्हाला मारायला येणार आहे, मग तुमचा दुपारपासून तुम्ही आजार पडणार, तुमचे विचार बंद होतील. करेक्ट. तुमचे हातपाय बंद होतील. पण जर का कोणी सांगितलं तू काय घाबरू नको आपण आहे बाहेर, मग कशाला घाबरतो माणूस. तर आपलं पण चुकतोय का बाबा हे जे बिमारी आहे ना, लोकांनी सांगितलं आता करोना येणार आहे काय करायचं, बरोबर आहे ना. एक मला प्रश्न येतात करोनाला काय करायचं. आता तर करोनाचं सिम्पल आहे, तुम्हाला माहीत पडलं करोना येतो ना तर सगळ्यात पहिला एक स्टीम आपल्या घरी आणून ठेवा. ओके. ते जे पाण्याला गरम करतो वाफ निघतो ना, स्टीमर, स्टीम आणून ठेवा, बरोबर आहे. आणि दुसरा
एक चटणी बनवायची. चटणी त्याच्यात धनिया, हरा धनिया समजा 1 गुंडी घेतली तर 25% आपलं पुदिना, आणि पुदिना ते 25% कढीपत्ता, ओके. बरोबर आहे. आणि त्याच्यात अद्रक आणि कच्ची हल्दी भेटली तर फार बरा, ओके. ते टाकून त्याला पिसायचा, बरोबर आहे. ते पिसून आपण ठेवायचा. त्याच्या सकाळी 1 चमचा पाणी गरम करायचा, त्याच्यात टाकायचा. 1 चमच्यामध्ये 2 ग्लास होतात. ओके. त्याला उकळवायचा. थोडा उकळवला, बरोबर आहे ना, का त्याच्यात थोडंसं मध टाकायचं, थोडंसं लिंबू टाकायचं, आणि त्याला छानून आपण प्यायचा. ओके. त्याच्याने तुमचा ह्युमिनिटी पॉवर वाढतो. ओके. इम्युनिटी स्ट्रॉंग. हा, तसं पण कोणी आजार असेल ना माणूस, त्याला तुम्ही हे द्या, तुम्ही बघा त्याचा आजार आहे ना पटकन बरा होतो.